तर आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि हा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे। आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण करतील आणि देशवासियांना संबोधित करतील। आज देशभरामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळणार आहे। 2026 मध्ये वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे या निमित्तानं लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पहिल्यांदाच वंदे मातरम गायन केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचल्यावर सर्वप्रथम वंदे मातरम सादर केलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान देशवासियांना संबोधित करणार आहेत। पंतप्रधानांचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री आणि संरक्षण सचिव स्वागत करतील आणि त्यानंतर इतर कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे। तिथं लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त तुकडीकडून सलामी दिली जाणार आहे। पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देखील दिला जाईल। तर लाल किल्ल्यासमोर ज्ञानपथावर 2500 एनसीसी कॅडेट्स आणि माय भारत स्वयंसेवक वंदे मातरम अशी मानवी आकृती तयार करताना देखील यंदा दिसणार आहेत। वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ MI-17 हेलिकॉप्टर विशेष बॅनरसह आकाशातून पुष्पवृष्टी देखील करणार आहे। तर यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचा केंद्रबिंदू आहे युवा शक्ती फॉर विकसित भारत 2047 अशी यंदाची ही थीम आहे। म्हणजेच 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा प्रवासामध्ये युवा शक्तीची भूमिका अधोरेखित यामधून केली जाणार आहे। तर या संपूर्ण संकल्पनेसाठी विज्ञान क्षेत्रातील कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय फिजिशियन्स असतील किंवा केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडमधील 19 पदक विजेत्या विद्यार्थ्यांना विशेष पाहुणे म्हणून देखील यंदा आमंत्रित करण्यात आलेले आहे।